चांदूर रेल्वे येथील प्राचीन असलेल्या श्री चंद्रभागेश्वर महादेव देवस्थान महादेव घाट येथे शनिवार दिनांक 2 मार्च ते 9 मार्च दरम्यान अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती आयोजकांनी पत्रकार परिषदेत दिली। या ठिकाणी महाशिवरात्री महोत्सवाच्या पवित्र पर्वावर श्रीराम कथा ज्ञानयज्ञ व हरिकीर्तन सोहळा आयोजित करण्यात आला आहे। या हरिकीर्तन सोहळ्याचा प्रारंभ शनिवार दिनांक 2 मार्च रोजी सकाळी 9 वाजता होणार असून पूजन व अभिषेक निलेश गुल्हाने, बच्चू वानरे, अर्जुन ठाकूर यांच्या हस्ते होणार आहे। दररोज दुपारी 2 ते 5 या वेळेत हरिभक्त परायण धनेश्वर महाराज ढोरे यांच्या वाणीतून श्रीराम कथा यज्ञ रामायण होणार आहे, तर रात्री 9 ते 11 वाजेपर्यंत कीर्तनाचे कार्यक्रम होणार आहेत। या अंतर्गत हरिभक्त परायण प्रेमदास महाराज, हरिभक्त प्रशांत महाराज काकडे, हरिभक्त विठ्ठल महाराज शेळके, हरिभक्त परायण अक्षय महाराज हरणे, हरिभक्त परायण विठ्ठल महाराज यांचे कीर्तन होईल। 7 मार्च रोजी सायंकाळी 5 वाजता दिंडी सोहळा व शुक्रवारी 8 मार्चला हरिभक्त परायण राजेंद्र महाराज मस्के यांचे कीर्तन होणार आहे। 9 मार्चला गोपाळ काला व काल्याचे कीर्तन 12 ते 3 वाजता होणार आहे। त्यानंतर सायंकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे। या दरम्यान मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन सुद्धा करण्यात आले आहे। या शिबिराला उद्घाटक खासदार रामदास तडस उपस्थित राहणार असून प्रमुख अतिथी म्हणून आमदार प्रतापदादा अडसड, आमदार प्रवीण पोटे, माजी आमदार प्राध्यापक वीरेंद्र जगताप हे उपस्थित राहणार आहेत। पत्रकार परिषदेला संस्थांचे अध्यक्ष कैलास गिरोळकर, कार्याध्यक्ष बच्चू वानरे, कोषाध्यक्ष सुनील अग्रवाल, सचिव प्रशांत कोठेकर, सहसचिव निलेश गुल्हाने हे उपस्थित होते। या होणाऱ्या सप्ताहास तन मन धनाने सर्वांनी मदत करण्याचे आवाहन विश्वस्त मंडळाने केले आहे। 50 वर्षापासून ज्या मंदिरामध्ये शिवपुराण किंवा रामायण किंवा भागवत सप्ताह आपण करत आलेलो आहोत। आपण शिवपुराण आणि रामायण किंवा भागवत हे करतो, हा भाग एक लोकांसाठी काहीतरी करायचं आहे, लोकांसाठी काहीतरी कार्यक्रम घ्यायचे आहे आणि मंदिरामध्ये काहीतरी आवक वाढवायची आहे, असा काही लोकांचा आपापला समज असतो। पण आम्ही त्याच्यात थोडंसं वेगळं वागून या सभेला पत्रकार परिषद घ्यायचं कारण मला तो उद्देश सांगायचा आहे तुम्हाला की पत्रकार परिषद घ्यायचं कारण हेच आहे की पत्रकार बंधू हा एक या देशाचा चौथा स्तंभ आहे आणि त्या स्तंभाला प्रत्येक गोष्टीची माहिती असावी यासाठी आपण इथं उपस्थित मी आणि बच्चू भाऊचं आमचं बोलणं झालं सर्वांचं की आपल्याला पत्रकार परिषद दरवर्षी घ्यायची। तुम्हाला माझी एक विनंती आहे की मंदिराचं आपण भागवत करतो, मंदिराची न्यूज येते, भागवत झालं, जेवण झालं, महाप्रसाद झाला, इथपर्यंत सारं व्यवस्थित राहते। पण मंदिराची कार्यकारिणी काय करायची त्यांची भूमिका आहे, मंदिराची कार्यकारिणी समोरचे काहीतरी ठराव त्यांचे काय आहे, लोकांसाठी गावासाठी आपल्या चांदूर शहरासाठी काही एक भूमिका त्यांनी मांडली का, गावासाठी काहीतरी उन्नतीचं साधन ते करू शकतात का, या माहिती तुम्हाला असाव्या म्हणून ही पत्रकार परिषद आपण आज इथे आयोजित केलेली आहे। तर भागवत आणि 8 दिवसाचा सप्ताह बच्चू भाऊनी तुम्हाला खूप व्यवस्थित सांगितलं। या पहिले काही दिवसांपहिले म्हणजे 2-4 वर्षा पहिले जे भागवत व्हायचं की एक वर्गणीचा हा मोठा एक विषय असतो। आखरी पैसा सर्व काही आहे आणि पैसा सर्व काही नाही पण आहे, दोन्ही गोष्टी आहेत। पैशाशिवाय काहीच होत नाही आणि पैसा अभावी पण काही होऊ शकते। त्याच्यासाठी तुमची शक्ती आणि तुमची मानसिकता प्रबळ पाहिजे। तुम्हाला ती एका साध्या माणसाने त्याची एक पत्नी त्याची सौभाग्यवती त्या पहाडावरून पडली, तिचा जीव गेला म्हणून त्यांनी वर्षानुवर्ष पहाड फोडून रस्ता काढला। कुठल्या पैशाची अपेक्षा न करता, कुठल्या आवेदनाची अपेक्षा न करता त्या एका व्यक्तीने एवढा पहाड फोडून जो रस्ता बनवला, तसंच आपल्याला लोक देईल, लोक करेल
किंवा आपल्याला त्यांचं नाव माझी तर ही संकल्पना आहे. म्हणजे मला अध्यक्ष आहे म्हणून मी इथे काही केलं पाहिजे आणि मला मान भेटला पाहिजे या उद्देशाचा मी तर अजिबात नाही. कारण एकच सांगतो तुम्हाला मी, मनुष्याला जीवन ज्या परमेश्वर ज्या धर्तीवर दिलं त्याचं कर्तव्य प्रत्येक माणसाचं आहे, पण ते आपापल्या परीनुसार, आपापल्या व्यवस्थेनुसार, आपापल्या सिद्धांताने मनुष्य चालतो. पण काही आपल्याला परमेश्वराने दिलं, ज्याला दिलं त्यांनी काहीतरी केलं पाहिजे समाजासाठी, ही एक माझी भूमिका आहे पहिल्यापासून. त्या भूमिकेचा मी माणूस आहे. त्याच्यामुळे या मंदिराचं मला या 4 लोकांनी या मंदिरामध्ये एक स्थान दिलं की भाऊ मुळा आपण काहीतरी करू, मंदिराचं काहीतरी वाढवायचं आहे. तुम्हाला तेच सांगतोय मी की गेली 40 वर्षापासून आमच्या जमिनात टोटली 40 एकर जमीन आहे मंदिराची. 40 एकर, 40 एकराची जमीन आमच्यापाशी अर्धा एकरही नाही होती. नाही, आम्ही कमिटी स्थापन केली. पुन्हा आम्ही 5 लोकांची कमिटी स्थापन केली. सगळ्यात पहिला हाती अगर मुद्दा मी घेतला असेल तर या जमिनी सोडवायच्या. काय आहे अधिनियम तुम्हाला माहित असेल, 57चं कूड, 58चं कूड, नियम 58चा ज्याला लागत नाही कुळाला कूड लागतो. आणि मंदिराची अगर जमीन कोणी दाबली असेल, मंदिराची जमीन कोणी विकत घेतली असेल, दान दिलेली वस्तू तुम्ही विकता येत नाही असा एक नियम आहे. सरकारनं त्याच्याबद्दल कोर्टानं, हायकोर्टानं, सुप्रीम कोर्टाने काही निर्णय पण घेतलेले आहेत त्या विषयात. जमीन दान दिलेली ज्या मंदिराला आहे तिथे तुम्ही ती जमीन विकू शकत नाही. ती जमीन आमच्या इथे डुप्लिकेट सह्या करून विकण्यात आल्या. जे संस्थेचे ट्रस्टी नसताना सुद्धा त्या जमिनी आमच्या विकण्यात आल्या. मी त्याच्यातलं 14 एकर शेत लेटेस्ट 12.5 आमच्या नावाने केला एका वर्षात. 1 वर्ष मी संघर्ष केला आम्ही आणि त्या मागं लागून त्यांना रिक्वेस्ट पण केली की बा तू स्वतःहून देऊन दे, नाही तर आम्हाला तो मार्ग अवलंबावा लागेल, केसेस टाकावं लागेल. आणि मला ते कळते की काय करायचं काय नाही. एक 14 एकर हातात घेतलं. त्याच्यानंतर आता हे मागचं एक शेत हातात घ्यायचं कारण 10 एकर हे बाजूचं 12 एकर आहे. ही 12 एकरचा सोन्यासारखा तुकडा आहे हा मंदिराचा. आणि ज्या कोणी व्यक्तीने, ज्या परिवाराने तो मंदिराला दान दिला त्या परिवाराला, त्या परमेश्वरा, त्या मूर्ख त्यांचे काय बोलत असेल की मी मंदिराला दान दिलं आणि मंदिराच्या काही लोकांनी ती जमीन विकली, तर ते कधी कोणाला पचणार नाही. आणि महादेवाचं किंवा देवस्थानाचं कधी कोणाला पचत नाही. तर माझा प्रॉपर्टीचा धंदा असून म्हणजे तुम्हाला एक मजेशीर सांगतो मी की मंदिरात किती केस मी जिंकलो आहे. आता जस्ट आम्ही ही केस मागची, त्याचा घंटा वाजला, त्याचा निकाल मंदिराच्या फेवरमध्ये लागला या जमिनीचा. पुढची तारीख आम्हाला अजून भेटलेली आहे. परमेश्वराच्या कृपेनं, तुमच्या सर्व गावकऱ्यांच्या आशीर्वादानं हे होऊन राहिलं. आम्ही करून राहिलो म्हणून नाही, काहीतरी त्याचा आशीर्वाद आहे, सर्वांचे हातभार आहे म्हणून हे आमच्या ताब्यात येऊन राहिलं. आमचे स्वप्न असे आहे की मंदिर डेव्हलपमेंटच्या सोबत गावामध्ये मंदिर कुठलंही असो, संस्था. आता मी काल जगन्नाथपुरीला होतो. महादेव देवस्थान, तीर्थस्थळ, गौशाळा असा माझा पुढच्या वर्षीचा संकल्प आहे आमचा सर्वांचा की एक गौशाळा इथे असली पाहिजे. AS न्यूज महाराष्ट्र करिता चांदूर रेल्वे येथून सहसंपादक राजू शिवणकर.